देवाने फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी, नशिबात लिहिलेली काळी रेख पुसावी, श्राप तुटावा द्वापार युगातला कलियुगात, आणि राधाच कृष्णाची रुक्मिणी व्हावी. महाराष्ट्रातल्या असंख्य मुलींना पडलेला एक प्रश्न, व्हीएमपी सिंगल आहे का? पण मी एक फुलपाखरू म्हणून एक सिरियल बघायचो. त्यामध्ये तो मानस नावाचा एक कॅरेक्टर होता. तो त्या वैदेहीसाठी कविता लिहायचा. ते त्या वैदेहीला खूप आवडायचं. मग मला असं वाटलं की मीही जर अशा कविता कोणासाठी लिहिल्या तर ते त्या व्यक्तीला खूप जास्त आवडू शकतं. त्यामुळेच मी जस्ट एक प्रयत्न केला होता. बस माझं तुझ्यावर प्रेम आहे हे आपल्याला सांगावं लागतं. माझी तुझ्यावर मैत्री आहे हे कधीच सांगावं नाही लागत. तिन्ही लोकांचा स्वामी त्याच्या एका बेस्ट फ्रेंडसाठी तिन्ही लोक द्यायला तयार होऊन जातो. यापेक्षा मोठं मैत्रीचं उदाहरण कुठलं असू शकत नाही. मैफिलीत जमावे सारे आणि कधीच न संपणारी रात पाहिजे, करावी मस्करी एकमेकांची आणि टाळी द्यायला हात पाहिजे. मग पाप करून मेलो तरी हसत हसत मरेल मी, फक्त मला नरकातही मित्रांची साथ पाहिजे. एका माणसामुळे एक माणसाची आत्महत्या थांबू शकते. बरोबर, एवढं श्रेष्ठ नातं आहे मैत्री. बरोबर. आपल्या मनातल्या भावना कोणासमोर जर व्यक्त करता येत असतील तर ते आपले मित्र असतात. आता असं वाटतं का आपलं जे युथ आहे तो कुठेतरी भरकडत चाललाय, म्हणजे कुणालाही आदर्श मानतोय? म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही किंवा माझ्याकडनं काहीच होणार नाही, त्यावेळी आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे की तुम्ही शून्यातूनही स्वराज्य निर्माण करू शकता. व्हीएमपी नावाच्या एका सामान्य गावातल्या मुलाला 90 दिवसात 4 लाख लोकांनी प्रेम दिलं. 4.5 लाख लोकांनी प्रेम दिलं. तर आपली भाषा खूप समृद्ध आहे हे मला तेव्हाच जाणवलं. तेव्हा म्हणजे ते जाणवायची गरज नव्हती. आपली भाषा तर आधीपासून सुंदर आहे. अभिजात भाषेचा दर्जा जरी आपल्या भाषेला आता मिळाला असला तरी आपली भाषा ही मला तरी वाटतं प्राचीन काळापासूनच अभिजात आहे. कारण ट्रेस आपण काढू शकत नाही मराठीचा पहिला अक्षर कधी लिहिला गेला असेल. बरोबर. म्हणजे आता माऊलीला जरी 56 भाषा येत होत्या, 56 भाषेचा केला असते गौरव. म्हणजे 56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, पण ती मराठीतच लिहिली. आणि शेवटला एक सांगितलं की माझीच मराठीची बोल कौतुक. म्हणजे मराठीचं जे कौतुक केलंय ते तोंड भरून केलंय. तेच. मग आपल्या आईने जर आपल्या कानावर जर कुठला पहिला अक्षर पडला असेल तर तो मराठीमध्ये पडला. मराठीचे अनेक प्रकार असू शकतात, पण पडला तर तो मराठीमध्येच आहे. त्यामुळे आईला आधी आपण काहीतरी द्यावं हे माझं पहिलं कर्तव्य मानतो मी. आणि हिंदी माझी मावशी असं मानतो. त्यामुळे आधी आईकडून पूर्ण प्रेम घ्यावं, आईला पूर्णपणे प्रेम द्यावं, आणि नंतर थोडे दिवस आपण मावशीकडे जातो राहायला. थोडं मोठं मी हिंदीमध्ये पण लिहित असतो मधून मधून. सुरुवात माझी मराठीपासून झालेली आहे. मराठीच्या ऑडियन्सने मला प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे मी जास्त मराठीमध्ये लिहिणं प्रेफर करेन. आईवरती एक शब्द आलाय, तर एक कविता एखादी आईवरती. तर आईवर व्हीएमपी लिहितो की तिच्या संस्कारांनी मनातली ममतेची नदी आटत नाही, सदैव आनंदी असतो मी, डोळ्यात आसवांचे आभाळ दाटत नाही. मग जगाची चिंता माझी सारी नाहीशी होऊन जाते, जगाची चिंता माझी सारी नाहीशी होऊन जाते, माझी आई सोबत असल्यावर मला कसलीच भीती वाटत नाही. वा. म्हणजे कॅमेऱ्यासमोर नाही, पण असं वाटतंय की व्हीएमपी नाही बसलेला, मोबाईलमध्येच बघतोय मी. खरंच ते आहे. पण इथे हे सहज होतंय आणि हा सहजपणा खूप उंचावरती जाणार आहे कालांतराने. ते आता मला जिथपर्यंत घेऊन जायचं तेच घेऊन जातील. कारण आपण फक्त माध्यम असतो आणि ती एक नदी वाहते. आपण त्या नदीमध्ये एक ज्या होळीवर बसलोय, आता त्याला आपण म्हणतो ना की अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. तर मग अलीकडे न्यायचं, अलीकडेच ठेवायचं का पलीकडे न्यायचं किंवा आतमध्ये घेऊन जाऊन मला उलटं करायचं, हे सगळं त्याच्या हातात आहे. सो आपल्याला जे आता करता येईल, आज जे करता येईल ते आपण करत राहायचं. बाकी काय होईल कसं होईल याचा जर आपण जेवढा विचार करू तेवढा त्याचा आपल्याला त्रास होतो. महाराष्ट्रातल्या असंख्य मुलींना पडलेला एक प्रश्न, व्हीएमपी सिंगल आहे का? तर नाही, मी कमिटेड आहे. माझी लेखनीच माझं प्रेम आहे आणि मी तिच्यासोबतच कमिटेड आहे. अच्छा अच्छा, म्हणजे सिंगल आहे. हा, तसं म्हटलं तरी चालेल. कमिटेड हा शब्द ऐकल्यानंतर
तिथंच जर पॉज झालं तर बऱ्याच लोकांचे हे होईल. ते आता तुमच्या हातात आहे, तुम्ही कट करून कुठे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करता. कुठं ना कुठून एक्सप्रेशन घेतलं म्हणजे असं वाटलं कधी की आपण याच्याकडे बघून लिहावं, असं कधी वाटलं का? आता एक 8वीचा मुलगा, त्याला असं इन्स्पिरेशन वगैरे, तर मला असं वाटतं की तेव्हा माझं इन्स्पिरेशन असं विशिष्ट कुणी नव्हतं. पण मी एक फुलपाखरू म्हणून एक सिरियल बघायचो. त्यामध्ये तो मानस नावाचा एक कॅरेक्टर होतं. तो त्या वैदेहीसाठी कविता लिहायचा. आणि ते त्या वैदेहीला खूप आवडायचं. मग मला असं वाटलं की मीही जर अशा कविता कोणासाठी लिहिल्या तर ते त्या व्यक्तीला खूप जास्त आवडू शकतं. त्यामुळेच मी जस्ट एक प्रयत्न केला होता, बस दॅट्स इट, बाकी काही नाही. आणि नंतर मग जसं मला माझ्या वाचनात आलं तर मग तसं मला सुरेश, प्रयत्नाचं काय झालं समोर? तर मग प्रयत्न शेवटी प्रयत्नच राहून जातात. सफल झालं नाही. खूप क्वचित असं होतं की त्या प्रयत्नांती परमेश्वराची प्राप्ती होते. पण मला ना भेटला. पण मी बोललो ना, मला कुठलाच देव पावना, तर मग पावलाच नाही देव. अच्छा, आता भरपूर देव बघत असतील, त्या पावतील नक्की. ठीक आहे, बघू आता. नक्कीच नक्कीच. कारण जोपर्यंत आपण व्यक्त करणार नाही तोपर्यंत आपण कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत हे लोकांना कळणार नाही. आणि जोपर्यंत आपण ते जगासमोर सांगत नाही तोपर्यंत आपण एक हिडन पर्सनॅलिटी म्हणून राहून जातो. आणि एक आपण म्हणू शकतो की एक गुमनामी की मौत म्हणतो आपण त्या टर्मला, तसं नको व्हायला. तर मग मला आधीपासून ती भीती होती माझ्या मनात की मला असं अननोन व्यक्ती, की हा कुठेतरी कसा तरी व्यक्ती गेला, अशी मृत्यू नकोय. की आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात कधीच नव्हतं, पण आपण मरताना काय म्हणून मरतोय हे नक्कीच आपल्या हातात असतं. त्यामुळे मी एक कुठेतरी ऍक्टिव्हिटी केली होती की त्यामध्ये कसं सांगितलं होतं आम्हाला की तुमचं मृत्यूपत्र लिहा, त्यामध्ये लिहा की ही व्यक्ती वारलेली आहे. तर मग असं समजा की तुम्ही मेले आहात तर तुम्हाला काय म्हणून मरायचं. तर मग तेव्हा मनाला विचार आला की यार खरंच मला काय हवं, काय आयुष्यात, की मी मरताना मी या गोष्टी अचीव केलेल्या असल्या पाहिजे. हा व्यक्ती वारलाय. सो मग तेव्हा मनात विचार येतो की यार मी जे करतो आहे आज हे खरंच मला त्या दिशेने घेऊन जात आहे का. आणि तेव्हा मग विचार आला की यार नाही, आपल्याला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचंय तर आपल्याला ऑर्डिनरी गोष्ट करून चालणार नाही. सो ती एक टर्म आहे इंग्लिशमध्ये की इफ युअर लाईफ इज सिम्पल यू कॅनॉट बी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर मग जेवढी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतात, जेवढं तुम्ही स्वतःला झिजवतात, तेवढं तुमचे सक्सेस रेट किंवा सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात, मग ते कुठल्याही फील्डमध्ये असू द्या. आणि एक गोष्टीवर मी नेहमी बिलीव्ह करतो की व्हॉट एव्हर हॅपन्स फॉर अ रिझन. जे काय होतंय ते कारणामुळे होतंय. त्यामागे आपल्याला एकतर काहीतरी धडा शिकवायचा आहे त्याला. आणि जर तुमच्या आयुष्यात खूप जास्त संकट येत असतील, खूप जास्त प्रॉब्लेम येत असतील, तर मला तरी वाटतं की तो तुमच्या सोबत आहे, कारण तो कधीच लंगड्या घोड्यावर दाव लावत नाही. त्यामुळे तो तपवतोय आणि तपल्यानंतरच तुम्ही तलवार बनणार आहे. आणि ती तलवार जेव्हा तुम्ही बनाल त्यामुळे तुमच्या समोर कोणीही येऊ द्या, तुम्ही प्रत्येक ती समस्या छाटल्याशिवाय राहणार. एखादी मैत्रीवरती कविता ऐकवा ना. मैत्रीवर मी असं लिहिलं होतं, म्हणजे आपले खूप सारे मित्र मैत्रिणी असतात, तर त्यावरच मी असं लिहिलं होतं की मैफिलीत जमावे सारे आणि कधीच न संपणारी रात पाहिजे, करावी मस्करी एकमेकांची आणि टाळी द्यायला हात पाहिजे. मैफिलीत जमावे सारे आणि कधीच न संपणारी रात पाहिजे, करावी मस्करी एकमेकांची आणि टाळी द्यायला हात पाहिजे. मग पाप करून मेलो तरी हसत हसत मरेल मी, मग पाप करून मेलो तरी हसत हसत मरेल मी, फक्त मला नरकातही मित्रांची साथ पाहिजे. वा वा वा. कारण जिथे मित्र सोबत असतात तेच आपल्यासाठी स्वर्ग असतं. त्यामुळे मला नरकात जरी टाकलं तरी मला मित्रांसोबत टाका. मैत्री एक असा शब्द आहे ना, तिथं सर्व नाते जिथे संपतात तिथे मैत्री चालू होते असं मला वाटतं. हा बरोबर. म्हणजे कसं असतं ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे हे आपल्याला सांगावं लागतं,
माझी तुझ्यावर मैत्री आहे हे कधीच सांगावं नाही लागत. त्यामुळे ते खूप एक श्रेष्ठ नातं आहे जगातलं. म्हणजे जर तिन्ही लोकांचा स्वामी त्याच्या एका बेस्ट फ्रेंडसाठी तिन्ही लोक द्यायला तयार होऊन जातो, यापेक्षा मोठं मैत्रीचं उदाहरण कुठलं असू शकत नाही मला असं वाटतं. त्यामुळे तिथे सगळे बंधनं तुटतात. तिथे व्यक्ती तो असतो जो व्यक्ती ऍक्च्युअल मध्ये आहे. कारण तिथे त्याला फिल्टर नाही लावता येत चेहऱ्यावर. कारण फिल्टर लावलं तरी तो मित्र पकडून घेतो की तुला झालं काय. बरोबर. म्हणजे हसऱ्या चेहऱ्याच्या मागे जर कोणी दुःख आपलं जाणून घेत असेल तर तो मित्र आहे. त्यामुळे मैत्री टिकवणं महत्वाचं आहे. ते म्हणतात ना की खूप मित्र करणं खूप सोपं आहे, पण एकच मित्र खूप दिवस टिकणं अवघड आहे. म्हणजे हसवते मैत्री, रडवते मैत्री, पण कुठे ना कुठे माणसाला जगवते मैत्री. त्यामुळे मैत्री जेवढी आपण टिकवू शकतो, जेवढे आपण त्यांच्याशी घट्ट असू शकतो, तेवढे आपले म्हणजे सायन्सनुसार प्रूव्ह झाले तेवढे आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते. जेवढे आपले चांगले मित्र असले तेवढे. कारण ॲट दी एंड आपल्याला जर आपल्या मनातल्या भावना कोणासमोर जर व्यक्त करता येत असतील तर ते आपले मित्र असतात. बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या आईवडिलांना नाही सांगू शकत, बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या बायकोला नाही सांगू शकत किंवा कोणाला नाही सांगू शकत. पण जेव्हा मित्राचा प्रश्न येतो तेव्हा आपण कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणजे डार्क मधली डार्क गोष्ट असू द्या, तरी ती आपण त्याला शेअर करू शकतो हक्काने, की माझ्या आयुष्यात असा व्यक्ती आहे जो मला कुठल्याच गोष्टीसाठी जज नाही करणार. पण कुठेतरी मित्रांचं हे एक काम आहे की जर आपल्या मित्राचं पाऊल कुठेतरी चुकीचं पडतंय ना तर त्याला आपल्याला हक्काने थांबवता यायला पाहिजे. बरोबर. की नाही भाई तू चुकीचं करतोय, मी आय एक्सेप्ट यू बट आय डोंट ॲग्री विथ यू. तर मग ते नाही का मित्राची कविता आहे, त्याच्यामध्ये एक शब्द आहे, म्हणजे एक ओळ आहे अशी की आत्महत्याच करणार नाही कोणी. ज्या वेळेवर जर खरं आपण लक्ष दिलं ना आपण त्या वेळेवरती, तर एक काय भाव लिहिला त्याच्यामध्ये नाही का. म्हणजे एका माणसामुळे एक माणसाची आत्महत्या थांबू शकते. बरोबर, एवढं श्रेष्ठ नातं आहे मैत्री. बरोबर बरोबर. कारण कुठे ना कुठे काय असतं माहितीये का, एक फोन कॉलची गरज असते फक्त, की भावा मला असं असं होतंय यार, मी काय करू, मला अशी फिलिंग येते मला. मित्र अर्ध्या रात्री गाडीला किक मारून ना तुम्हाला उचलून कुठेतरी घेऊन जातो. बरोबर. आणि तुमच्या मनातलं सगळं बाहेर काढतो. आणि जेव्हा ते बाहेर निघतं ना त्यासोबत ते पण बाहेर निघतं. जो विचार होता की वरती लटकून जावं, वरती लटकून जावं त्याआधी थोडं मित्रांसोबत भटकून घ्यावं. त्यामुळे तो विचार चालला जाईल असं मला वाटतं. नक्की. आता असं वाटतं का आपलं जे युथ आहे तो कुठेतरी भरकटत चाललाय, म्हणजे कुणालाही आदर्श मानतोय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की चुकीच्या लोकांचा आदर्श घेतला जातो. पण मला असं वाटतं ते कुठेतरी चुकीचं आहे. बिकॉज आपल्या महाराष्ट्राचं एवढं वैभव आहे की आपल्या महाराष्ट्रात असे व्यक्ती बनून गेले की आपण कुठल्याही क्षेत्रात बघितलं तर आपल्याला एक चमकता ध्रुव तारा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही किंवा माझ्याकडनं काहीच होणार नाही, त्यावेळी आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे की तुम्ही शून्यातूनही स्वराज्य निर्माण करू शकता. जर तुम्ही तुमच्यावर कॉन्फिडन्स असला, तुमच्यामध्ये स्वतःवर आत्मविश्वास असला तर तुम्ही काहीही अचीव करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप लहान कुटुंबातून येतो किंवा मला कोणाचा सपोर्ट नाही आहे, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊ शकता आणि लेखणीची शक्ती देखील दाखवू शकता. असं मी कवी आहे, त्यामुळे आमच्यासाठी सगळ्यात मोठे आदर्श तर डॉक्टर बी आर आंबेडकरच आहे की लेखणीमध्ये काय ताकद आहे ही एकटा माणूस अख्ख्या जगाला दाखवू शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला नाही भेटणार, जगाचा सपोर्ट नाही भेटणार मला, तर तुम्ही ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला सपोर्ट नाही भेटणार, पण एक दिवस असा येईल तुमच्या त्या कार्यामुळे आज अनेक लोक शिक्षण घेऊ शकताय. सो मग अशा पद्धतीचे तुम्ही केले पाहिजे. महाराष्ट्रात मुलं असू दे, मुली असू दे, भरपूर आदर्श घेण्यासारखे व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला क्रिकेट आवडतं तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ही महाराष्ट्रातील मराठी माणसं आहे. तुम्हाला जर सिंगिंग आवडतं, सिंगिंगची गान कोकिळ आपण म्हणतो, लता मंगेशकर पण मराठीच आहे. त्यामुळे इतिहासात घडून गेलेले किंवा आत्ताच्या पिढीमधले भरपूर असे लोक आहेत ज्यांचा तुम्ही आदर्श घेऊ शकता. तर मग वेगळं भरकटायची काही गरज नाही आहे. कारण ॲट दी एंड आपण आपल्या आयुष्यात काय अचीव करणार आहेत किंवा आपलं व्यक्तिमत्व कसं घडणार आहेत हे आपण कोणाला आदर्श मानतो हे त्यावर ठरत असतं. आणि म्हणजे खूप सुंदर असं एक डिबेट चालली होती की म्हणजे एकंदरीत भारतातला व्यक्ती असतो आणि एक
विदेशातला व्यक्ती असतो, तो असं म्हणतो की तुमच्याकडे असं काय आहे जे आमच्याकडे नाही आहे. तेव्हा भारतातला व्यक्ती उत्तर देतो, आमच्याकडे चांगले आदर्श आहेत जे तुमच्याकडे कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण कोणाचा आदर्श घेतो हे आपल्या हातात असतं आणि प्रत्येकाने तो आदर्श विचारपूर्वक घेतला पाहिजे. चांगल्या लोकांना आपला आदर्श मानलं पाहिजे. त्यामुळे आपण आदर्श जीवन जगू शकतो. तर आपल्या शंभूराजांवर म्हणजे आता बलिदान मासच चालू आहे, त्यावर मी लिहिलं होतं. खरं तर त्यांची कीर्ती एवढी आहे की त्यांना शब्दात त्यांना जरी जंजीरमध्ये बांधण्याचं काम केलं होतं, पण त्यांचं नाव आणि त्यांची कीर्ती एवढी आहे की कुणीही आलं तरी त्या व्यक्तिमत्वाला बांधू शकणार नाही, शब्दातही बांधू शकणार नाही, मला असं वाटतं. त्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न केला, लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला. कारण ते आपल्या मनात वसलेलं एक असं नाव आहे जे कधीच पुसलं जाऊ शकणार नाही. तर मग त्यावरच मी एक लिहिलं होतं की सोसले कित्येक वार पाठीवर पण इमान मोडले नाही. म्हणजे संधी होती त्यांना, बरोबर, की ते संधी करू शकत होते, बट नाही केलं. तो म्हणजे ते रक्त असं होतं की ते कुणापुढे झुकणार नाही कधी आणि कधी झुकूही शकणार नाही. त्यामुळे सोसले कित्येक वार पाठीवर, गद्दारी झाली होती त्यांच्यासोबत. तर VMP लिहितो की सोसले कित्येक वार पाठीवर पण इमान मोडले नाही, मातृभूमीच्या संरक्षणाचे वचन तोडले नाही. सोसले कित्येक वार पाठीवर पण इमान मोडले नाही, मातृभूमीच्या संरक्षणाचे वचन तोडले नाही. आणि आले कित्येक लांडगे सिंहाच्या छाव्याला धराया, आले कित्येक लांडगे सिंहाच्या छाव्याला धराया, तरी आमच्या राजानं रणमैदान सोडले नाही. त्यामुळे त्यांच्यापासून आपण एक गोष्ट शिकू शकतो की आपल्यासमोर मृत्यू जरी उभी आहे तरी आपण रण सोडायचं नसतं. हा आदर्श म्हणजे याच्यापेक्षा वेगळा आदर्श काय असू शकतो? हा जास्तीत जास्त काय होणार आहे, मरण येणार आहे. जास्तीत जास्त काय होणार आहे, मरण येणार आहे. त्यानंतर काय आहे कोणी बघितलं. आणि जर तुम्ही मृत्यूलाही घाबरत नाही तर तुम्ही खऱ्या अर्थानं मृत्युंजय आहात. आणि जर तुम्ही मृत्युंजय आहात तरच तुम्ही धर्मवीर आहात. कारण धर्मवीर तोच असू शकतो जो धर्मासाठी बलिदान देऊ शकतो. आणि तेच बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही. कारण शंभूराजे आज उद्या आणि जोवर क्षितिजाच्या पलीकडून सूर्योदय होतोय तोवर प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात राहतील. आता एखादी शेवटची कविता जी तुम्हाला आवडते जास्तीत जास्त अशी एखादी, की देवाने फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी, नशिबात लिहिलेली काळी रेख पुसावी, मग श्राप तुटावा द्वापार युगातला कलियुगात, श्राप तुटावा द्वापार युगातला कलियुगात, आणि राधाच कृष्णाची रुक्मिणी व्हावी. वा वा वा, कसं सुचतं बरं एवढे? ते म्हणजे कसं सुचतं ह्याचा मी विचार केला, म्हणजे कसं सुचतं याचा जर मी विचार केला तर मी हाच विचार करेल की कसं सुचतं. त्यामुळे ते मलाच नाही सुचत की मला ते कसं सुचतं. कारण ते कसं असतं की आपण काहीतरी बघतो किंवा काहीतरी आपण एक्सपिरियन्स करतो की आता आपण असं म्हणतो की राधा आणि कृष्णाचं प्रेम जे आहे ते अधुरं राहिलंय, अपूर्ण राहिलंय. आणि कृष्णाची पत्नी आहे रुक्मिणी. तर मग आपण अशा कल्पनाशक्ती तर आपली कुठेही जाऊ शकते. म्हणजे कवी जर चंद्रतारांना एखाद्याच्या कपाळावर भरायचं म्हणतोय, बिंदी म्हणून सजवायचं म्हणतोय, तर काहीही विचार करू शकतो. त्यामुळे आपण ऍटलिस्ट असा तरी विचार करू शकतो की माझा कृष्ण आहे, माझी रुक्मिणी आहे, माझी राधा आहे. तर देवाबद्दल तो आपल्याबद्दल एवढा चांगला विचार करतोय, मग आपण कल्पनेमध्ये तरी त्याला त्याचं प्रेम मिळवून देऊ शकतो. तर मग ती लाईन सुचली की राधा कृष्णाची रुक्मिणी व्हावी असं मला वाटलं, असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे मग मी ती कल्पनाशक्तीमध्ये ती माळ जोडली की देवाने फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी. आता श्रीकृष्णाला आपण देव मानतो तरी मी म्हणतोय की देवाने फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी, म्हणजे तूच माझी ती इच्छा पूर्ण कर, नशिबात लिहिलेली काळी रेख पुसावी. आता मी माझ्या नशिबाबद्दल नाही बोलत, मी त्याच्या नशिबाबद्दल बोलतोय.
श्राप तुटावा द्वापार युगातला कलियुगात. म्हणजे जो तुला श्राप म्हणावा किंवा काहीही म्हणावं, तुला तुझं प्रेम नाही मिळालं, ते आता तरी व्हावं, ते आता तरी व्हावं. आपण ते रिलेट पण करू शकतो की माझी जी राधा आहे तीच माझी रुक्मिणी व्हावी, म्हणजे माझी जी प्रियसी आहे ती माझी पत्नी व्हावी. त्यामुळे देवाने फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी, नशिबात लिहिलेली काळी रेख पुसावी, श्राप तुटावा द्वापर युगातला कलियुगात, आणि राधाच कृष्णाची रुक्मिणी व्हावी, असं हे जुडलं. आता मी जेव्हा लिहितो ना तेव्हा मी रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो. म्हणजे एखादी घर बांधायचं असलं, आधी पाया असतो ना, तर मी आधी शेवटची ओळ मला सुचते. तर शेवटची ओळ जर सुचली तर मग मी त्याच्यावरची अशी ओळ असं सुचवतो, आणि ते मला मग ते होऊन जातं इझिली. आता आपण असं म्हणतो की म्हणजे मला असं सुचलं होतं की पाठीवरचे वार माझ्या छातीवर झाले असते. हे किती सुंदर वाटतंय. मग मला असं वाटलं की मग त्यावर सुचलं की गद्दारीचे दाग मनाच्या मातीवर आले नसते जर ते लांडगे माणुसकीच्या जातीवर आले नसते, आणि त्यांचे धोकेही मी स्वीकारले असते मोठ्या मनाने, जर पाठीवरचे वार माझ्या छातीवर झाले असते. म्हणजे माझं एवढं मोठं मन होतं की तुम्ही जर मला समोरून वार केला असताना मी तुमचे धोके हसत स्वीकारले असते. तुम्ही पाठीवर वार केला ना. एक ती कविता ऐकवा ना, माणसं आपल्याला फोडायला बघतात. बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक आपल्या सोबत असतात किंवा जे आपण एका ताटात जेवलेले असतात ते कुठेतरी आपल्याला मागे खेचायला बघतात, आणि ते त्यासाठी काय करतात की आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट साईड बोलतात, बदनामी करतात आपल्या नावाची. पण त्यावरच मी एक लिहिलं होतं की बदनामी करतात पाठीमागे आमची माणसं आमच्यापासून तोडायला बघताय, ज्यांना मिठीत घेतलं आम्ही ते पाठीवर घाव कोरायला बघताय. बदनामी करतात पाठीमागे आमची माणसं आमच्यापासून तोडायला बघताय, ज्यांना मिठीत घेतलं आम्ही ते पाठीवर घाव कोरायला बघताय. मग कसा विश्वास ठेवावा कुणावर जेव्हा आपलेच गद्दार झाले, काल आमच्या जीवावर मोठे झालेले आज आम्हालाच खाली ओढायला बघताय. तर दादा तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप धन्यवाद. तुम्ही येत राहा, आणि हा तुमचा प्रवास आमच्या ऑडियन्सपर्यंत तुम्ही पोहोचला त्याबद्दल आणखी खूप धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. VMP बद्दल आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कळवा, आणि तोपर्यंत धन्यवाद.